बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यावरील दडपशाही थांबवण्यात यावी. नगरसेवक अमरदीप रोडे यांच्यावरील अन्यायकारक हद्दपार रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील सर्व बहुजन नेते व सर्वसामान्य महिलांसह तरुण पुरुष मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात सामील झाले होते. यासोबतच वकील संघाने देखील पाठिंबा दर्शविला. या दरम्यानच्या वेळेतच विभागीय आयुक्त यांनी दिनांक 23 ऑक्टोबर पर्यंत अमरदीप रोडे यांच्या हद्दपारीला स्थगिती दिली असल्याचे सांगितले. धरणे आंदोलनात पूज्य भदंत काश्यप थेरो, भदंत मुदितानंद थेरो, भंते प्रज्ञाबोधी, भंते धम्मपाल, उपनेते विजय वाकुडे, डी.एन. दाभाडे, कीर्तिकुमार पुरांडे, सिद्धार्थ भराडे, संजय सारणीकर, सिद्धार्थ हत्तीआंबिरे, गौतम मुंडेसर, भिमृदादा गोडबोले, पवनकुमार शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष धरणे आंदोलनात सामील झाले होते. शेवटी अमरदीप रोडे यांनी सर्वांचे आभार मानून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा वन, परभणी. अन्याय करणारापेक्षा सहणारा गुन्हेगार सांगून गेले या जगी भीमराव आंबेडकर. फेडरल भैया आमचे लीडर, शूर फेडरल भैया आमचे लीडर, कार्यकर्ता तो भरदार, कार्यकर्ता तो भरदार, कार्यकर्ता तो भरदार, कारण तो हाय खरा भीमाचा सरदार, हाय खरा भीमाचा सरदार, हाय खरा भीमाचा सरदार. त्यांनी एवढी मेहनत घेतली ते सर्वच माझे बंधू भगिनी आणि इथं एवढ्या बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्व माझ्या माई मावल्या यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आपण काही वर्षापासून मी इथं आल्यापासून बघत आहे की इथं मनुवादी विचारसरणीची जे लोक आहेत ते बहुजनांवर वेगवेगळ्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करतात. आज माझ्यावर 4 गुन्हे दाखल आहेत. हे फक्त आरोप आहेत. कोर्टाने एका सुद्धा केसमध्ये मला शिक्षा दिली नाही किंवा आरोप सिद्ध करू शकले नाही. माझे सर्व गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहे. तरी सुद्धा माझी हद्दपारी 2 वर्षासाठी यांनी काढण्याचा प्रस्ताव केला आणि प्रशासनाने तो प्रस्ताव इकडे कलेक्टर ऑफिसला पाठवला आणि त्यांनी 6 महिन्यासाठी मला हद्दपार केलं. या परभणी शहरामध्ये 20-20, 30-30 गुन्हे असणारे लोक सरास रोडवर फिरतात आणि ह्या बाबासाहेबाच्या लेकराला फक्त 4 गुन्ह्यावर तडीपार का केलं याचा प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे. गोरेगाव इथं जी दंगल घडली ते दंगल घडवणारे जो मिलिंद एकबोटे आहे, जो संभाजी भिडे आहे, यांना ही सरकार क्लीन चिट देते आणि बाबासाहेबाच्या लेकराला बहुजन विचाराच्या या जे आपले जेवढे तरुण मुलं काम करतात यांना तुम्ही हद्दपार का करता हा प्रश्न इथं मला यांना विचारायचा आहे. मला खरं तर आज मला माहीत नव्हतं की ऑर्डर हे कॅन्सल होईल म्हणजे इथे स्टे येईल, पण फक्त हे धरणे आंदोलन जे आहे ही बातमी प्रशासनाला तिथपर्यंत आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचली आणि फक्त तुमच्यामुळे या धरणे आंदोलनामुळे त्यांनी 23 तारखेपर्यंत स्थगिती आणलेली आहे. मला इथं बोलायला शब्द कमी पडतात. मी तुमचे उपकार तुम्ही जे माझ्यासाठी केलं हे जे ऋण मी कधीच फेडू शकत नाही आणि हे ऋण माझी फेडायची इच्छा सुद्धा नाही, कारण की मला आयुष्यभर तुमच्या ऋणात राहायचंय.